पोह्यापासून आज आपण एक नवीन आगळी-वेगळी रेसिपी बनवणार आहोत. नेहमीचे तेच पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही बघाच. पोह्यांपासून फक्त कांदा पोहेच करावे असे काही नाही, किंवा रवा म्हणा. रव्यापासून फक्त उपीटच नाही, असे बरेच पदार्थ आहेत पौष्टिक, ते आपण करू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला उकळत्या पाण्यात 1 वाटी पोहे घालायचे आहेत. अगदी नवीन आहे, लहान मुलांपासून मोठेही आवडीने खातील आणि माझ्या घरी आठवड्यातून 4 ते 5 वेळा हा नाश्ता बनतोच. अगदी पोटभरीचा संध्याकाळच्या जेवणासाठी हलका फुलका आहे. त्याचबरोबर मुले अजिबात भाज्या खायला मागत नाहीत. अशा वेळेला भाज्यांचे इथे भरपूर प्रमाणात आपण वापर करू शकतो. काय करायचं ते मी पुढे सांगणारच आहे. त्याआधी आपण इथे उकळत्या पाण्यात 1 वाटी पोहे घालायचे आहेत. पोहे घातल्यानंतर 1 मिनिटभर गॅस बंद करून त्यातच आपल्याला पोहे ठेवून द्यायचं. 1-2 मिनिटं असेच ठेवल्यानंतर पोहे बघा पाण्यामध्ये छान असे फुलतात, मऊ होतात, पण ते विरघळत नाही. आता काय करायचं आहे, हे आपल्याला ना गाळून घ्यायचं आहे. पाणी यातलं सगळं काढून घ्यायचं आहे. त्यामुळे मी ते चाळणीचा वापर करत आहे, अशा गाळणीचा. फक्त आपल्याला उकळत्या पाण्यात 2च मिनिटं पोहे ठेवून असं गाळून घ्यायचं आहे. पाणी एका साईडला काढून घेतलं आहे. आता काय करायचं, सगळ्या पोह्यामधलं पाणी आपल्याला व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये पाणी जरा सुद्धा आपल्याला ठेवायचं नाही. जेवढं काढता येईल तेवढं व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने, हे गरम असल्यामुळे चमच्याचा वापर करून या अशा पद्धतीने मी पाणी निथळून घेतलेलं आहे पोह्यामधलं सगळं. हे बघा, अशा पद्धतीने यातलं सगळं पाणी निथळलं आहे. आता काय करायचं, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे पोहे आहेत ना, ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला. हे हलकंसं थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. आणि आता आपण ज्या वाटीने पोहे घेतले होते ना, त्याच वाटीने इथे 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. 1 वाटी पोहे आणि रवा याच्यापासून आपण एक छान अशी भन्नाट रेसिपी करणार आहोत. रेसिपी इतकी छान आहे, पौष्टिक आहे. मुलांच्या टिफिनसाठी, पाहुणे आल्यानंतर किंवा इतर वेळी हलक्या फुलक्या जेवणासाठीही करू शकतो. पोहे आणि रवा घेतला ना, त्याच वाटीने इथे अर्धी वाटी मी दही घेतलेलं आहे. दही मात्र आवर्जून घाला, दह्याने खूप छान चव येते या रेसिपीला. दही घातलेल्या वाटीनेच इथे अर्धी वाटी मी पाणी घालत आहे. ताक असेल तर ताकही घालू शकता या ठिकाणी तुम्ही. हे लाल कलरच्या 2 हिरव्या मिरच्या मोडून घातलेल्या आहेत. रेसिपीमध्ये लाल मिरच्या बारीक झालेल्या दिसायलाही छान दिसतं आणि चवही लाल मिरच्यानी खूप छान आगळी वेगळी येते. हिरवी असेल तर तीही चालेल, तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण घेऊ शकता या ठिकाणी. किंवा सुक्या मिरच्या असतील ना लाल कलरच्या, त्याही तुम्ही या ठिकाणी घालू शकता. मिक्सरचं झाकण लावून छान असं हे बारीक करून घेतलेलं आहे. हे बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं दाटसर आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. जास्त पाण्याचा इथे वापर करायचा नाही. जेवढं पाणी मी दाखवलं आहे, किंवा इथे ताकाचा वापर करा, पाण्याची गरजच भासणार नाही. अगदी अर्धी वाटी ताक पुरेसं आहे. उन्हाळा स्पेशल मस्त अशी रेसिपी आहे, त्यामुळे आवर्जून ताक, दही याचा वापर आपण करायचा. जीवाला मस्त असा गारवा देणारी, पोटाला थंडावा देणारी रेसिपी आहे. एका भांड्यात हे मिक्सरमधलं सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे. आता बघा, घरी मुले ना भाज्या खायला मागत नाहीत, किंवा साधं बीट, गाजर हेही खायला मागत नाहीत. अशा वेळेला काय करायचं, या ठिकाणी मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्याच बारीक चिरून घालायच्या. इथे पालेभाज्याही बारीक चिरून, कोथिंबीर, मेथी, पालक करू शकता. पण आज मी इथे बीट बारीक खिसून घातलेला आहे, गाजर खिसून घातलेला आहे. आणि बघा, 1 मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. अगदी बारीक चिरून घ्यायचा. या ठिकाणी तुम्ही टोमॅटो, शिमला मिरची किंवा उकडलेला बटाटाही किसून घालू शकता. खूपच छान होते. पण आज ना मी बीट, गाजर, कांदा आणि भरपूर कोथिंबीर घालून ही रेसिपी बनवत आहे. खूप छान लागते. आता बघा, यामध्ये मी चवीनुसार 1 चमचाभर मीठ घातलं. 1 पाव चमचा म्हणजे चिमूटभर सोडा एवढा घातलेला आहे यामध्ये. हे सगळं घातल्यावर हे एकसारखं सगळं मस्त असं फेटून घेतलं, जेणेकरून ह्या सगळ्या भाज्या आणि हे पोह्याचं आणि रव्याचं मिश्रण एकसंध होईल, एकजीव होईल. यामध्ये पाण्याचा वापर आपण केला नव्हता. दही घातल्यानंतर थोडंसं दह्याच्या वाटीने पाणी घातलं होतं. हे जरा मला घट्टच वाटते. थोडंसं मी यामध्ये ताक घालणार आहे. पाण्याचा वापर नाही करणार आहे. इथे थोडंसं ताक घातलं बघा. अर्धा पेला आपल्याला ताक घालायचं आहे यामध्ये. पातळ असं दह्याचं ताक केलं होतं. अर्थातच उन्हाळा आहे आणि उन्हाळ्याला असा थंडगार नाश्ता, भरपूर असा पौष्टिक आपण करणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी पाणी घातलं तरी काही हरकत नाही. रव्याने पाणी शोषून घेतलं आहे आणि त्यामुळे हे घट्ट झालं होतं. अगदी थोडंसं ताक घातलं आहे यामध्ये मी, आणि अशा पद्धतीने मी छान असं फेटून घेतलं आणि परत मिक्स करून घेतलं आहे. म्हणजेच फेटून छान असं मिक्स करून घेतलं. तर इथे गॅसवर तवा ठेवला होता मी. त्याच्यावर ना आपल्याला तेल लावून घ्यायचं. असं कांद्याच्या साहाय्याने मस्त स्मूदी फ्लेवर येतो आपल्या ह्या पदार्थाला. गरम गरम तव्याला असं कांद्याने तेल लावलं की पदार्थाला चव तर छान येते. त्याचबरोबर पदार्थ तव्याला चिटकून बसत नाही. असं तर होणारच नाही, पण एक
पद्धत आहे जी पूर्वी माझी आई करायची. आंबोळी घावणे वगैरे करताना अशी तव्याला कांद्याने तेल लावायची किंवा नारळाची किसी असते ना त्याच्याने. तशी सवय आहे मला आणि पण छान फ्लेवर येतो कांद्यामुळे. दिलेलं मिश्रण पळीच्या साह्याने असं सोडलेलं आहे बघा. तुम्हाला लहान मोठे कसे करायचे त्या पद्धतीने तुम्ही इथे करू शकता. त्याचबरोबर हे जास्त पातळही नाही आणि जाडही नाही ठेवायचं आपल्याला. जेवढं पसरवता येईल तेवढं हळूवार पसरवून घ्यायचं आहे. सुरुवातीला तवा चांगला तापवून घ्यायचा, नंतर मंद आचेवर सगळी ही प्रोसेस करायची आहे. बघा या पदार्थाला छान अशी जाळी आली आहे, फुलू लागला आहे. त्याच वेळेला आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. हो, त्याच्या आधी आपल्याला जे बबल्स आले आहेत, जाळी आली आहे ना, त्याच्यावर तूप किंवा तेल सोडायचं आहे. म्हणजे हा नाश्ता छान असा फुलतो देखील. आपला हा नाश्ता पोहे, दही आणि रव्यापासून बनवला आहे. हा पदार्थ इतका मऊ आणि लुसलुशीत होतो ना, तोंडामध्ये टाकताच विरघळतो. अगदी छान लागतो, कशाचीच गरज लागत नाही. दही सोबत खाऊ शकता किंवा सॉस बरोबर मुलांना डब्यात देऊ शकता. मंद आचेवर दोन्ही साईडनी खरपूस असं मी परतवून घेतलं आहे. ज्यांना मऊ हवा आहे त्यांना मी मऊ करून दिला. तर गरम गरम खायला तर खूपच छान लागतो, पण थंड झाल्यावरही खूप छान लागते ह्याची चव. तर बघा घरी हा नाश्ता बनवताना सगळ्यांना एक एक करून मी खायला देत होती, कारण इतकी चव छान आहे ना, राहवतच नाही. मुले तर आवडीने खातात. हा नाश्ता ना मंद आचेवर खरपूस मस्त कुरकुरीत होईपर्यंतही करू शकता. आणि मला तसंच आवडतं म्हणून मी दोन्ही साईडनी छान असं तेल लावून खरपूस कुरकुरीत होईपर्यंत मला खाण्यासाठी करून घेतलेले आहे. आता तुम्ही म्हणाल या पदार्थाचं अजूनही नाव तुम्ही सांगितलं नाही, तर मंडळी याला तुम्हीच नाव द्यायचं आहे. कमेंट करून नक्की या पदार्थात छान असं एक नाव द्या. रेसिपी कुठून पाहताय तेही नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, घरच्या साहित्यामध्ये अशा छान छान रेसिपींसाठी महालक्ष्मी किचनला सबस्क्राईब करा आणि भरभरून साथ द्या. छान अशी उन्हाळ्यात स्पेशल तुम्हाला रेसिपी शेअर केली आहे नाश्त्याची. आणि हो, उन्हाळ्यात ना पाणी पिऊन पिऊनच पोट भरतं, जेवण जात नाही. अशा वेळेला असा नाश्ता असेल तर 2 घास जास्तीचे जातात. आणि मस्त असं लहान मुलांपासून मोठेही आवडीने खातील असा नाश्ता आहे. हे बघा अशा पद्धतीने खरपूस असे करून घेतलेले आहेत. आता काय करायचं बघा, आता मी यामध्ये बीट, गाजर, कांदा वगैरे घातला आहे. तुम्ही या ठिकाणी कोथिंबीर, मेथी, पालक वगैरे घालूनही ग्रीन कलरमध्ये हा नाश्ता बनवू शकता. आता ह्याचा कलर पिंक झाला आहे, त्यामुळे मुलंही आवडीने खातात काहीतरी वेगळं म्हणून. पण त्यांना यामध्ये काय आहे ते माहिती आहे का? त्यांना नक्कीच आवडेल. परत परत तुम्हाला करायला लावतील. पोहे, रवा, दही फक्त सीझन असेल तसा तुम्ही यामध्ये भाज्यांचा वापर करू शकता. उन्हाळा आहे तर तुम्ही यामध्ये काकडी वगैरे बारीक चिरून किसून घालू शकता. काकडीमध्ये पण हा नाश्ता बनवू शकता. नाश्ता आपण असाच खाऊ शकतो, दही सोबत खाऊ शकतो. आता खूप टोमॅटो सॉस घेतला आहे. तर मंडळी या खायला. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.